भाजपचं ऑपरेशन लोटस नाही तर ऑपरेशन डर. भाजपकडे नैतिकता उरली नाही. संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंचांचा मृतदेहावर तब्बल 15 तासांनंतर अंत्यसंस्कार. हत्येप्रकरणी 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. विरोधी पक्षनेते पदासाठी अद्याप अर्ज केलेला नाही. विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाईल. राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. दिल्लीतून आदेश मिळाल्यानंतरच होणार मंत्रिमंडळ विस्तार. काही खात्यांवर महायुतीत समन्वय होत नसल्यानं विस्तार 48 तासांसाठी लांबणीवर. शिवसेनेतील आमदारांना फिरती मंत्रिपद मिळण्याची शक्यता. आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी अडीच वर्ष मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती. राज्यात रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का. अॅडव्होकेट आस्वाद पाटील यांचा पक्षाला अखेरचा सलाम. जिल्हा चिटणीस पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा. लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश. अदानींवर अमेरिकेत खटला दाखल. त्यावर आम्हाला बोलू देत नाही. राज्य अदानींच्या घशात घालण्यासाठी सरकार बसवलं गेलंय. राऊतांचा अदानींवरून सरकारवर हल्लाबोल. केंद्रातील सत्ताधारी पक्ष विरोधकांचे मुद्दे ऐकायला तयार नाही. सत्ताधारी पक्ष विरोधकांना बोलूही देत नाही. खासदार संजय राऊतांची महायुतीवर टीका. विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात. लवकरच महाविकास आघाडीतील काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता. भाजपकडून महाराष्ट्रात मिशन लोटस राबवलं जाणार, सूत्रांची माहिती. देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. 16% खर्च 9% आणण्याचे प्रयत्न. समृद्धी महामार्गाला आज 2 वर्ष पूर्ण. महामार्गावरून आतापर्यंत 1,52,00,000 वाहनांचा प्रवास. 140 अपघातांमध्ये 233 प्रवाशांनी गमावले प्राण. रस्ते विकास महामंडळाकडून 1,102 कोटींचा महसूल गोळा. कुर्ला बेस्ट बस अपघातातील आरोपी संजय मोरेंचा पोलिसांना जबाब. ऑटोमॅटिक वाहन चालवण्याची सवय नसल्यानं गोंधळलो, संजय मोरेचा जबाब. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी लवकरच निवडणूक होणार. 15 जानेवारीनंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती. फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची सूत्र नव्या अध्यक्षांकडे सोपवली जाण्याची शक्यता. एसटीची आर्थिक कमाई सुसाट. सवलतीच्या योजनांमुळे प्रवासी वाढून महामंडळाला 2.5 वर्षात 938 कोटी रुपये उत्पन्न. 2.5 वर्षात एकूण 13 कोटी प्रवाशांनी केला प्रवास. नागपूर महापालिकेकडून कर थकीतदारांवर कारवाई. लाखोंचा मालमत्ता कर थकीत असल्यानं भूखंड जप्तीची कारवाई. कृषक महिला कोऑपरेटिव्ह सोसायटी भूखंड जप्त. 11,04,000 थकीत असल्यानं कारवाई. महाबळेश्वर पाचगणीतील गुलाबी थंडीला सध्या ब्रेक. ढगाळ वातावरणामुळे चोहीकडे धुक्याची चादर. डिसेंबरमध्येही थंडी जाणवत नसल्यानं पर्यटकांचा हिरमोड. आसाराम बापूला राजस्थान उच्च न्यायालयाकडून 17 दिवसांचा पॅरोल. पुण्यातील खासगी रुग्णालयात आसाराम बापूवर उपचार केले जाणार. आसारामला उपचारासाठी 15 दिवस आणि प्रवासासाठी 2 दिवसांची मुदत. अमरावती जिल्ह्यात कापसाच्या जिनिंग उद्योगाला फटका. 5,000हून अधिक मजुरांना काम नाही. कापसाची निर्यात थांबवल्यानं कापूस बाजारपेठेत मंदी. बाजारपेठेत कापसाला सध्या 7,100 रुपये इतका दर. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तंबाखू गुटख्याचं सेवन करणाऱ्यांवर कारवाई. सामान्य रुग्णालयातील 1,052 जणांवर कारवाई. त्यांच्याकडून 64,336 रुपयांचा दंड वसूल. वसमत इथे पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या. राहत्या घरी केली गळफास घेऊन आत्महत्या. राहुल नरवाडे असं या आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.